पंढरपूरमध्ये कॉरिडॉर होतोय. या कॉरिडॉर बाबत मालक काहीच बोलत नाहीत. अशाही चर्चा आहेत आणि कॉरिडॉरचा फटका भाजपला बसेल असं कलेक्टर येत आहेत, पाहणी करतायत, मग रेगा मारतायत. असं ठोस कुठला अजून निर्णय नाही. डेव्हलपमेंट करायची एवढंच सांग, पण काय डेव्हलपमेंट आहे आणि त्यातून लोकांना त्रास काय होणार आहे, फायदा काय होणार आहे, हिचं जेव्हा एकंदर चित्र डोळ्यासमोर येईल त्यावेळेस आपण भूमिका स्पष्ट केली पाहिजे. सोबत माझे आमदार प्रशांत परिचारक आहेत. मला नमस्कार. नमस्कार. पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांना थांबवण्यास सांगितले. नेमके काय कारण याचे? शेवटी कसं आहे की आज 9 वर्षानंतर ही निवडणूक होते, त्यामुळं आज तरुण पिढी जी 9 वर्षापूर्वी कार्यकर्ते म्हणून काम करत होती त्यांच्या इच्छा आकांक्षा वाढलेल्या कमी उभा राहायची. आता लोकांना वाटते की आपल्याला सुद्धा ही पदं मिळाली पाहिजे. कार्यकर्त्यांची संख्या वाढलेली, त्यामुळे दिग्गजांना थांबवणं असं नाही, परंतु ज्यांनी अधिक टर्म काम केलंय त्यांना कुठेतरी थांबवून नवीन मुलांना संधी द्यायची, हाच त्या पाठीमागचा उद्देश आहे. तीर्थाटन वाढावे, पंढरपूरचा विकास व्हावा याकरिता अनेक मुद्दे हे आपण समोर आणलेले आहेत. काय विकास करणार आहात पंढरपूरचा? काय बदल असेल? नगरपालिकेच्या हातामध्ये जे विकास काम आहेत ते मूलभूत गोष्टीवरती असतात. घनकचरा व्यवस्थापन असेल, पाणी नियोजन असेल, ड्रेनेज असेल, दिवाबत्ती, क्रीडांगण, उद्यान, नाट्यगृह, हे तर कामं चालूच आहेत आणि पुढे चालूही राहणार आहेत. पण तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून रोजगार निर्मिती एक सगळ्यात मोठं उद्दिष्ट ह्या पंढरपूरसाठी असलं पाहिजे. कारण अनेक लोकांच्या हाताला या माध्यमातून रोजगार मिळू शकतो. त्याच्याकरता कुठलं मॅन्युफॅक्चरिंग करावं लागत नाही आणि त्यासाठी मग शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी चांगले टॉयलेट, चांगल्या पाण्याच्या सुविधा, यायला जायला सोयीचे रस्ते, रेल्वे, अशा कनेक्टिव्हिटी, इथं राहण्याकरता चांगले हॉटेल्स, इथं पाहण्याकरता काही पर्यटन स्थळं, अशा पद्धतीचा एखादा विकास या ठिकाणी झाला तर तो मनुष्य ह्या पंढरपूर शहरात येईल, राहील, 2 पैसे खर्च करेल आणि त्यातून या शहरातल्या सर्वसामान्य गोरगरीब माणसाला अर्थार्जन होईल, त्याचं आर्थिक उत्पन्न वाढेल आणि त्यातून एकंदर पंढरपूर शहराचं जे अर्थकारण आहे ते मजबूत होणार आहे. पंढरपूर शहराचा विकास झालेला नाही. गेल्या 40 वर्षात परिचारकांनी काहीच केलं नाही. काय केलं हे सांगावं असे विरोधक टीका करतायत. काय कसं बघता येईल? माझी विनंती आहे विरोधकांना की मी 2016ची निवडणूक जेव्हा लढलो त्यावेळेसचा जाहीरनामा विरोधकांनी हातात घ्यावा आणि एक एक मुद्द्यावर माझी चर्चा करावी. 80 ते 90% कामं 2016 साली दिलेली जी वचनं होती आमच्या ह्या आघाडीने ते आम्ही पूर्ण करण्यात आणलेली आहे आणि भविष्य काळामध्ये काय करणार आहे ते आता आम्ही ह्या वर्षीच्या जाहीरनाम्यात दिलंय. त्यामुळं सांगत बसलो तर मी 1 तास पुरणार नाही तुम्हाला, एवढी कामं मी केलेली आहे. विरोधकांना माझी विनंती आहे, थोडा अभ्यास करा, गृहपाठ करा आणि निवडणुकीमध्ये विरोधकांनी टीका जरूर करू द्या, पण तिने मुळे अभ्यास तर केला पाहिजे. उघडे डोळे ठेवून बघितलं तर जग स्पष्ट दिसणार आहे. परिचारकांच्या विरोधात कायमच जातीचे राजकारण होत असते. कसं बघता याकडे? ते तर काय आमच्या दुर्दैवानं आयुष्याला 5वीला पुजलेलं आहे. निवडणुका आमच्या विरुद्ध निवडणुका लढताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो जात. पण मला असं दिसतं की गेल्या 30-40 वर्षामध्ये ठराविक जर एक वर्ग सोडला तर जातीचा मुद्दा फार काही समाजाकरता लागू पडत नाही. पण तसं असतं तर मग आम्ही अल्पसंख्याक असून सुद्धा 30-30, 40-40 वर्ष आज सत्तेवरती राहिलो नसतो. आज सुद्धा मी कुठल्याही सत्तेवर नाही, पण तरी सुद्धा निवडणुकी माझ्याच नावाभोवती फिरते आहे. याचं काय महत्व आहे? कारण आम्ही कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. समाजातल्या शेवटच्या माणसाला संधी देण्याचं काम केलं आणि अनेक कार्यकर्त्यांना मोठ्या मोठ्या पदावर बसवलं, त्यांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. करताना कधी जात बघितली नाही, पात बघितला नाही, धर्म बघितला नाही. त्यामुळे हे निवडणुका जातीवाद होतोय, दुर्दैवानं सध्या वाढत चाललाय, खरं आहे, परंतु आम्ही कधी जात पातीच्या पलीकडे जाऊन काम करतो आणि त्यामुळे निश्चितपणे लोकांना ते भावतं आणि म्हणून लोक आमच्या मागे उभं राहतात. 3 तारखेला मालक काय निकाल असेल, काय वाटेल? निकाल भारतीय जनता पक्षाच्या विकासाच्या बाजूने असेल असं मला वाटतंय. कारण शेवटी नगराध्यक्ष, नगरसेवक हे 5 वर्षाकरता आहे. व्यक्ती ही या ठिकाणी गौण आहे, विचार किंवा व्हिजन या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि भाजप ज्या पद्धतीनं गेल्या 10 वर्षामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी असतील आणि आदरणीय देवाभाऊ असतील
यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये डेव्हलपमेंट चालू आहे त्या डेव्हलपमेंटचाच हिस्सा आपलं सुद्धा शहर असावं असं सर्वसामान्य लोकांना वाटतं. दुर्दैवानं त्या लोकांना ही दिशा कोणतरी द्यावी लागते, पण ती द्यावी लागते, पण दुर्दैवानं तसं होत नाही. आज विरोधक त्या मुद्द्यावर कुणी बोलत नाही. पण निश्चितपणे एकच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये येणारे नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष असतील, हा भाजपचा विकासाचा रथच पुढे नेण्याकरता लोक स्वीकारतील असं माझं मत आहे. पंढरपूरमध्ये कॉरिडॉर होतोय, या कॉरिडॉर बाबत मालक काहीच बोलत नाहीत, अशाही चर्चा आहेत आणि कॉरिडॉरचा फटका भाजपला बसेल असं परिसरातील काही नागरिकांचं मत आहे. काय वाटतंय? कॉरिडॉरच्या बाबतीमध्ये कॉरिडॉर शब्द आला कुठून हेच पहिलं आम्हाला माहित नाही. तो कोणातरी सुपीक डोक्यातून असाच कॉरिडॉर कॉरिडॉर असा काय कुठं नाही आहे. मंदिर परिसराचा विकास, त्याच्यामध्ये आलेल्या लोकांसाठी पार्किंग पाहिजे का नको, गाड्या कुठं उभा करायच्या, त्यांच्याकरता दर्शन मंडपाच्या सोयी पाहिजेत का नको, स्कायवॉक पाहिजे का नको, नदीच्या घाटावर चांगल्या पद्धतीची व्यवस्था असल्या का नसल्या पाहिजे, पंढरपूर शहराचे एकंदर भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता चंद्रभागा नदीच्या पलीकडच्या डेव्हलपमेंट झाल्या पाहिजेत का नको, अशा पद्धतीने सर्वांगीण हा विषय आहे. हा काय कुठे एक नुसतं कुणाचं तरी घर पाडायचं आणि कुणाचं तरी दुकान बांधायचा हा विषय ह्यात नाही आहे. तर पुढच्या 50 वर्षामध्ये येणाऱ्या भाविकांना अधिकच्या चांगल्या सेवा देण्याकरता मग काहीतरी त्यामध्ये बदल करावे लागतील. तर वर्षानुवर्ष चालूच आहे ती यात्रा, तेच लोक येतात, एक दिवस थांबतात, निघून जातात. तेव्हा अशा पद्धतीचा एक विचार सरकारी दरबारी ह्या ठिकाणी हा विचार मांडला गेला. आपण बघितले की उज्जैन, काशी अशा पद्धतीचे ठिकाणं, अयोध्या ह्याच्या डेव्हलपमेंट नंतर तिकडचं जो अर्थकारण बदललं त्या गावांचं, तशा पद्धतीचं मग आपलं का बदलू शकत नाही. म्हणून नुसतं पंढरपूर नाही, मग कोल्हापूर आहे, पंढरपूर आहे, तुळजापूर आहे, नाशिक आहे, शिर्डी आहे, अशी जी मोठी तीर्थक्षेत्र आहे ज्याच्यामध्ये प्रचंड असं पोटेन्शियल आहे रोजगार निर्मितीचं, आणि त्याला जोड अध्यात्माची द्यायची आणि ह्यातून आध्यात्मिक पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धी, अर्थकारण हा सर्वांगीण विकास समोर डोळ्यासमोर दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हा विकासाची योजना आहे. मग त्याला कोणी कॉरिडॉर म्हणतंय, कोणी आराखडा म्हणतंय, कोणी अजून काय म्हणतंय, पण ह्याच्यामध्ये एक मूलभूत लोकांची भावना अशी आहे की ज्याची रोजीरोटी त्या ह्याच्यावरती अवलंबून आहे, ती रोजीरोटी गेली नाही पाहिजे. नंतर एखाद्याचं दुकान जात असेल तर त्याला त्या ठिकाणी त्या व्यवसायाकरता दुकान दिलं गेलं पाहिजे, आणि हीच भूमिका आम्ही मांडतोय. आज एखाद्याची जर जागा कुठे सरकार ताब्यात घेत असेल ठीक आहे, पण सरकारनं ती घेत असताना त्याला जागा गेल्यानंतर त्याच्या ज्या वेदना यातना त्याला भोगाव्या लागणार आहेत ते भोगायला लागू नये, त्याच्याकरता मजबूत त्याला मदत सरकारनं केली पाहिजे. त्याचं पुढच्या उदरनिर्वाहाचं निश्चित स्थान करून देऊन मग त्याला एखाद्या जागेतनं विस्थापित केलं पाहिजे. हीच भूमिका आमची आहे, आणि शासनामध्ये सुद्धा देवाभाऊची हीच भूमिका आहे की कुणालाही त्या ठिकाणी वाऱ्यावर न सोडता ह्या सगळ्या डेव्हलपमेंट होतील. आणि त्यामुळं परिचारक काय बोलतात किंवा अजून कोणी काय बोलतं, कारण सरकारने आमच्या समोर अजून काय मांडलेलंच नाही आहे. आज जे चाललंय ते सगळं हवेत आहे. कलेक्टर येत आहेत, पाहणी करतायत, मग रेगा मारतायत, असं ठोस कुठला अजून निर्णय नाही आहे. त्यामुळं आम्ही सरकारला सांगतोय, सरकारची भूमिका सरकार मांडतंय, डेव्हलपमेंट करायची एवढंच सांगते, पण काय डेव्हलपमेंट आहे आणि त्यातून लोकांना त्रास काय होणार आहे, फायदा काय होणार आहे, हिचं जेव्हा एकंदर चित्र डोळ्यासमोर येईल त्यावेळेस आपण भूमिका स्पष्ट केली पाहिजे. भगीरथ बालके म्हणतात परिचारकांनी भूखंड घोटाळा केला, ब्राह्मणांच्या जमिनी लाटल्या, अशी आता त्यांनी टीका केलेली आहे. कसं बघताय मला काय? कसं आहे आता, जर बरं आता माझ्या नावावर तर कुठली जमीन नाही, माझ्या नावावर तुम्ही बघितलं तर एखादा कुठेतरी प्लॉट निघेल 80-85 साली घेतलेला. त्यामुळे मी तरी उलट लोकांना आम्ही उभा करण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी काय आरोप केला मी बघितला नाही, अजून ऐकला नाही, मग कुठला भूखंड घोटाळा केलाय हे जर त्यांनी माझ्या नावावर असेल तर मी उत्तर देईन. मी कुठंच कुठल्याच व्यवहारामध्ये नसतो. ज्यांच्या नावावर असेल त्यांना त्यांनी विचारावं, त्याची उत्तरं देतील ते. दत्तात्रय देशमुख, story.com, पंढरपूर.